आणि पाण्याचा काय संबंध आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकारला चौकशी करण्यासंदर्भात पत्र देणार. पहिले लक्षवेधी टप्प्याटप्प्याने जाऊ ना आम्ही, आम्हाला काय आहे ते येऊ. पूर्ण करून जाऊया. खरं तर अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती ठाणे शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही आमदारांनी आवाज उठवलेला आहे. पाण्याचं ऑडिट हा एक अत्यंत गंभीर मुद्दा त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासन दरबारी देखील या विषयाचं गांभीर्य या अधिवेशनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खरं तर या शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन काय काय खबरदारी घेतली पाहिजे, पाण्याचं वितरण कसं झालं पाहिजे या संदर्भामध्ये माननीय संजय केळकरांनी या आधी देखील अनेकदा पाठपुरावा केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याला कोणत्याही पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हा शासनाकडनं इथल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं मिळालेला नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये पाण्याची उपलब्धता, त्याची मागणी, त्याचा पुरवठा कशा पद्धतीने केला जाणार आहे या सगळ्या गोष्टी जनतेसमोर अत्यंत स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे आल्या पाहिजेत, यासाठीचा आमचा पाठपुरावा या अधिवेशनामध्ये राहील. मगाशी दोन्ही आमदारांनी सांगितलं त्याप्रमाणे शासनाचा, केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा किती निधी महानगरपालिकेकडे आलेला आहे या संदर्भातली माहिती आता या माहिती पत्रकाच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत देखील पोचलेली आहे. दुर्दैव हे आहे की ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत या केवळ कागदावर आहेत. हा निधी वर्ग झालेला आहे, परंतु त्या निधीचा विनियोग कसा झालेला आहे याबद्दलची कोणतीही माहिती आजपर्यंत अधिकृतपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेसमोर किंवा आमदारांच्या समोर देखील आलेली नाही. त्यामुळे आमची सगळ्यांची हीच मागणी असणार आहे की जो काही निधी पाणी या विषयाकरता, पाण्याच्या वितरणाकरता ठाणे महानगरपालिकेकडे आलेला आहे त्याची विस्तृत माहिती आमदारांच्या माध्यमातून जनतेसमोर आणली गेली पाहिजे. प्रत्यक्षामध्ये या पैशांचा विनियोग कसा झालेला आहे आणि त्याचा काय परिणाम झालेला आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. मोदीजींनी, माननीय पंतप्रधान मोदीजींनी आत्तापर्यंत जनतेच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच कारणाने त्यांनी ठाणे महानगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणावरती पाण्याच्या वितरणासाठीचा निधी दिलेला आहे. त्यांच्या मतदारांचा हा अधिकार आहे की त्यांच्यासाठी आलेला निधी हा त्यांच्याकरता वापरला गेला पाहिजे. मधल्यामध्ये हा निधी कुठे जातो याची वाच्यता माननीय आमदार संजयजी केळकर यांनी तुमच्यासमोर उघडपणे केलेली आहे. आम्हा सगळ्यांचा अधिवेशनामध्ये हा आग्रह राहणार आहे की अशा पद्धतीची लपवाछप्पी याच्यापुढे खपवून घेतली जाणार नाही आणि जो निधी या ठाणे शहरातल्या नागरिकांसाठी म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून आलेला आहे त्याच्या पैचा हिशेब आणि त्याचा विनियोग काय झाला याबद्दलची पारदर्शक माहिती जनतेसमोर आम्हाला या अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या आणि लक्षवेधीच्या माध्यमातून आणायची आहे. मला असं वाटतं की तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूंना देखील आत्ता या माहिती पत्रकाच्या द्वारे विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य तुम्हाला देखील कळलेलं आहे. या संदर्भामध्ये आपणही आमच्या या विषयाला सहकार्य करावं आणि जनतेच्या मागण्यांसाठी आमचा जो काही एक स्टँड आहे, आमची जी मागणी आहे त्याला तुम्ही देखील सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार. माननीय केळकर साहेबांनी खऱ्या अर्थाने सविस्तर हा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे आणि उद्यापासून राज्य शासनाचं अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने निश्चितपणे काही प्रश्न हे आम्ही सभागृहाच्या समोर मांडणार आहोतच. पण हे सगळे प्रश्न मांडत असताना प्रामुख्याने पाण्याच्या पत्रकारांसमोर काही प्रश्न आपण मांडले पाहिजेत. काही प्रश्न
हे आपल्यासमोर त्या तिकडे सादर केले पाहिजेत, कारण जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न हा ठाण्याचा आहे. त्याच्यामुळे जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की 6 लाख म्हणजे 4.5-5 लाखापासून ते 6 लाख पर्यंतच्या घरांच्याकडनं टॅक्सची वसुली झाली असं महानगरपालिका अधिकृतरित्या म्हणते. पण त्याचबरोबर पाण्याच्या कनेक्शनच्या संदर्भातली त्यांची भूमिका काय, तर 1 ते 1.5 लाख. याचा अर्थ काय, बाकीच्या 4 लाखांच्या 4 लाख 4.5 लाख घरं जी आहेत ती कुठे गेली? मग त्यांना आपण पाणी नाही देत का? मग जर आपण त्यांना पाणी देतोय तर ते पाण्याचं नियोजन काय? अतिशय नियोजन शून्य कारभार हे सातत्याने सुरू आहे. आणि त्याच्यामुळेच कोर्टामध्ये या संदर्भातलं ज्यावेळेस ताशेरे ओढले गेले त्यावेळेस ठाणे महानगरपालिकेने कोर्टाला जे लेखी दिलं होतं की पाण्याच्या संदर्भातली एक कमिटी ही ठाणे महानगरपालिका फॉर्म करणार होती, ती ठाण्याची पाण्याची कमिटी कुठे गेली? ती ठाण्याची पाण्याची कमिटी कुठल्या पाण्यामध्ये यांनी बुडवली? आज तारखेपर्यंत त्याचा कुठला एक सदस्य जर असेल तर मला माझी पत्रकारांकडनं विनंती आहे की या संदर्भातली माहिती आपल्याला तरी आहे का? एकही सदस्य आज तारखेपर्यंत नियुक्त केला गेला नाही. आज पाण्याचा प्रश्न सगळ्याच ठिकाणी अतिशय ज्वलंत पद्धतीचा असताना माननीय केळकर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की टँकरची एक मोठी लॉबी काम करते, 1000-2000 सांगून 5000 आणि मग मुलुंडवरनं आणलं तर 9000 या पद्धतीचा सरास टँकरचा धंदा हा सुरू आहे. आणि त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे की ठाणे महानगरपालिकेकडनं अधिकृत किती टँकर आपण नियोजित केलेले आहेत, आपण अधिकृत किती कॉन्ट्रॅक्टर हे नेमलेले आहेत, याच्याबद्दलची पूर्ण माहिती ही ज्या ज्या ठिकाणी जाहीर ठिकाणे आहेत पब्लिक प्लेसेसमध्ये या सगळ्याची माहिती ही ठाणे महानगरपालिकेने दिली पाहिजे. त्याच्यामधले संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सची जी आपले महानगरपालिकेचे अपॉइंटेड कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचे नंबर दिले पाहिजे. त्याचबरोबर ज्या ज्या वेळेस आपण बरेचदा आपल्यालाही अनुभव आला असेल की फोन करून ज्यावेळेस आपण महानगरपालिकेचा टँकर मागवतो त्यावेळेस टँकर उपलब्ध नाही असं सांगितलं जातं आणि मग त्याला आपण पैसे सांगितले की आपोआप तो टँकर उपलब्ध नसलेला हा जागेस उपलब्ध होऊन जातो. अशा भूमिकेमध्ये महानगरपालिकेने ताबडतोब याच्यामध्ये FIR संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा हा दाखल केला पाहिजे. जे जे टँकरवाले या संदर्भातले या पद्धतीचं काम करतायत त्यांच्यावरती MCOCA ऑर्गनाइज्ड क्राईम याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. या संदर्भातली मागणी आम्ही सभागृहाच्या माध्यमाने निश्चितपणे करणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडत असताना पाण्याच्या संदर्भातला असेल, स्मार्ट मीटरच्या बाबतीतला असेल, पूर्ण फायनान्शियल डेटा हा सर्व ठाणे महानगरपालिकेमध्ये राहत असलेल्या नागरिकांना उपलब्ध झाला पाहिजे. ते ओपन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध झाला पाहिजे या संदर्भातली आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर याच्यामधले ज्या ज्या योजना आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये केलेल्या आहेत, अमृत 1मध्ये मोठ्या प्रमाणात नियोजन शून्य असं काम झालेलं आहे असा आमचा आरोप आहे. याच्या संदर्भातलं माननीय केळकर साहेबांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, मी पण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही दोघंही या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडणार आहोत. आणि त्याचबरोबर या संदर्भातलं झालेला भ्रष्टाचार, त्याचबरोबर एसटीपीचं पाणी हे सर्रास आपण ट्रीटमेंट केल्यानंतर खाडीत टाकून देतो, पण मग ते एसटीपीचं पाणी आपण ठाण्याच्या नागरिकांसाठी का नाही करू शकत, का त्या बाबतीत आपण नियोजन अजूनपर्यंत नाही केलं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या अधिकाऱ्यांना द्यावं लागेल, हे प्रशासनाला द्यावं लागेल. या संदर्भातली मागणी ठाणेकर म्हणून आम्ही सगळेजण करत आहोत. आणि ठाणेकर या बाबतीतलं पाण्याच्या संदर्भातलं नियोजन शून्यपणा याच्या पुढे खपून घेणार नाही या संदर्भातली भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. मी माधवीताईंना विनंती करीन की पुढची माहिती त्यांनी आपल्याला द्यावी. नाही, अमृत कधी सांगितलं ते दुसरं महापालिकेचं जे 757 आता बघा राजीव गांधी मेडिकल शक्ती राजीव गांधी ते कुठं आहे? म्हणजे 9 कोटीची ती इमारत होती, 108 कोटीचं. आता हे राजीव गांधी मेडिकल कॉलेजची
इमारत 50 कोटीची होती आणि त्याचं आता 108 कोटीचं रिपेअरिंग आहे. ठाणे महापालिका इमारत जी नवीन बांधायला घेणार आहे ते 757 कोटी, त्याची किती झाली? आधी 500 कोटी होती, ती आता 750 कोटीवर गेलेली. प्रत्यक्ष बांधेपर्यंत ती 2000 कोटीवर पण जाईल की काय? आपापाचा माल गपापा अशी धंदा चालू आहे. कशाचा कोणाला काही हे नाही, कोणाला माहिती पण नाही ठाणेकरांना, कारण तुमचं पोर्टलवर नाही, तुमच्या त्या वेबसाईटवर काही नाही आहे, टेंडर तिथे दाखवलं जात नाही आहे, तुम्ही बघत नाही आहे, आम्ही अनभिज्ञ आहोत, लोकांनाही कळत नाही आहे, हे कुठलं आहे? आणि त्याच्यामुळे मी ज्या याच्या संबंधामधल्या मागण्या, ठळक मागण्या ज्या केल्या आहेत, श्वेतपत्रिका असेल, ऑडिट आहे, सार्वजनिक तुमच्या वेबसाईटवर सगळं तुम्ही प्रकटीकरण करा, याच्यामध्ये प्रमाणपत्राशिवाय देखील देयक, हे जे मोजमाप पुस्तक प्रमाणपत्र लागतं ना, त्याशिवाय पेमेंट देता येत नाही, पण हे चेहरा बघून पेमेंट देऊन टाकतात आणि कोणाच्या तरी आदेशाने कोणीतरी सांगतं म्हणून देऊन मोकळे होतात आणि त्याच्यानंतर टेंडरमध्ये देखील खोटी प्रमाणपत्र देतात. म्हणजे हा जो सगळा हातबट्ट्याचा धंदा चाललेला आहे, हा कोणाचा आहे? केंद्राचे पैसे येत आहेत, राज्याचे पैसे येत आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या आमची जी मागणी आहे त्याच्या संबंधाने महापालिकेने या संबंधामध्ये ठोस अशा प्रकारचं उपाययोजना करावी, अन्यथा ठाणेकर जे आहेत ते तुम्हाला सोडणार नाहीत. ठाणेकर नागरिक जे आहेत ते जागरूक आहेत आणि ठाण्याच्या करता आणि ठाणेकरांसाठी जे जे करायला लागेल ते पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहोत. याच्यामध्ये बाकीची सगळ्या तपशील आहे. मी हे सगळं मांडायला गेलो तर 2 तास पुरणार नाही, त्याच्यामुळे याच्यामधला देखील आपल्याला व्यवस्थित तपशील देखील मिळेल. परंतु हा अत्यंत संवेदनशील विषय जो आहे, तो विषय मुद्दाम एकच विषय जो आहे तो आम्ही आपल्यासमोर आणला आहे. आमचे सहकारी निरंजन डावखरे देखील आपल्याला या संबंधात आज फेरीवाले नाही का? आज फेरीवाले नाही आहेत आज. बघा, आज मी इथे येण्याच्या पत्रकार परिषद सुरू करतानाच सांगितलं, हे संपल्यानंतर तुम्ही कधी आम्हाला निर्णय विषयावर विचारा, पण हा पाणी प्रश्न पेटलेला आहे, तो कृपा करून तुम्ही जनतेच्या दरबारामध्ये पण घेऊन जावा. त्याच्यामुळे दुसरा कुठला प्रश्न आपण घेऊ नका. 12 MLD पाणी जे आहे ते लागणार आहे अशा माहिती ठाण्याच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यामुळे आधी शहराला पाणी कमी आहे, त्याच्यात या कंपन्यांना 12 MLD पाणी द्यावं लागणार आहे आणि ते पण प्युअर पाणी द्यावं लागणार आहे. तर या संदर्भात आपण आवाज उचलणार आहात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारून मग आम्ही उत्तर देऊ. हा आरोप केलेला आहे त्यांनी, परंतु याच्यामध्ये डेटा सेंटरला जे लागणारं पाणी आहे ते STP मधनं टर्शरी मधलं पाणी हे दिलं जातं. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही डेटा सेंटरला आपण ट्रीटेड पाणी देतो, आपण फ्रेश वॉटर देत नाही. हे थोडंसं मी तुम्हाला क्लिअर करतो. एक दुसरं, डेटा सेंटरला पाणी द्यायला लागणार आहे का? तर द्यायला लागणार, पण सर्वात पहिले ठाणेकरांची जी गरज आहे ती पूर्ण केली त्याच्यानंतर. त्या डेटा सेंटरमुळे याचाही आरोप आव्हाड यांनी केला आहे. ते म्हणाले की याच्यामुळे आरोग्य, हृदयाचे, मेंदूचे विकार स्थानिक नागरिकांना घडू शकतात, असा आरोपही त्यांनी थेट केला. आणि अशा प्रकारचं डेटा सेंटर हे ठाणेकरांच्या आरोग्यासाठी घातक आहे. एक डेटा सेंटर आहे ना, मी थोडंसं याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये थोडंसं क्लिअर करतो. डेटा सेंटर हा बेसिकली डेटा ठेवण्याचा एक गोडाऊन आहे, एक वेअरहाऊस सारखा आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मानसिक आजार हे होण्याची शक्यता प्रॅक्टिकली नाही आहे. मला माहित नाही त्यांना कोणी चुकीची ब्रीफिंग दिली किंवा त्यांना कोणीही ब्रीफिंग दिले किंवा कोणी हा मानसिक आजार असलेल्या माणसांनी त्यांना ही माहिती दिली. मी काय त्या डेटा सेंटरचं फेवरता नाही, पण ज्या गोष्टी आपल्या शहराच्या विकासासाठी जर रोजगार उपलब्ध करून देणारी असेल
तर त्या संदर्भातली भूमिकाही आपण त्या पद्धतीने घेतली पाहिजे. नाही, त्यांनी तसं पण म्हटलंय की केवळ 60 नोकऱ्याच तिथे उपलब्ध होणार आहे. 60 नोकऱ्या, हा त्यांनी आकडाही सांगितला. नाही, त्याच्यामध्ये फक्त त्या डेटा सेंटरला उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या आपण बघू नये, त्याला जे जोडून इंडस्ट्री एक तयार होते ना आजूबाजूला, त्या तिकडे एक इकोसिस्टम जॉबची तयार होते, त्याच्यामुळे मल्टिपल जॉब्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे फक्त एवढं संकुचित असं बुद्धीने आपण विचारतोय की बघू आम्ही नये अशी डेटा माझी सेंटर टाकतोय की काय? सर, असं विचारते का? हे चुकीचं सांगतात, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आकडेवारी कुठे आहे आकडे द्या. तिथे कोर्टाच्या समोर चुकी झालं तर तुम्हाला सांगणारच ना. कोर्टाला देखील खोटा अफिडेव्हिट देतात. भारतीय जनता पार्टी म्हणून ऐका, भारतीय जनता पार्टी म्हणून आमची सगळ्यात पहिली बांधिलकी ही ठाणेकरांबरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेस ठाणे महानगरपालिकेमध्ये असो किंवा विधिमंडळामध्ये असो, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा ठाणेकरांच्या हिताचे प्रश्न हे सातत्याने उपस्थित करत असतो. ठाणे महानगरपालिकेमध्येही आपण बघितलं की प्रत्येक महासभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा हिरेरीने प्रत्येक विषय चर्चेला आले पाहिजेत याच्यासाठी भांडत असतो. आणि त्याच पद्धतीने खालच्या सभागृहात केळकर साहेब आहेत, वरच्या सभागृहात मी आणि माधवीताई आहे. आम्ही ठाणेकरांच्या हितांसाठी हे सगळे प्रश्न निश्चितपणे मांडणार आणि याच्यावरती आम्ही एक भूमिका निश्चितपणे घेणार आहोत. जिल्ह्यामध्ये पाण्याची परिस्थिती एकदम भयानक आहे. आपण 3 आमदार आहात. पालकमंत्र्यांनी या महत्वाच्या विषयावरती एखादी बैठक घेतली आहे का? की पालकमंत्री आपल्या माध्यमातून मी मगाशीही सांगितलं, मी 2 पत्र दिलेली आहेत. पुन्हा आपल्या माध्यमातून मी आवाहन आणि विनंती करतो की हा प्रथम प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा. त्याच्याकरता अजूनही त्यांनी मिटिंग घ्यावी, त्याचे निरनिराळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना शोधून काढाव्या आणि येत्या काळात नाही तर मग पाणी प्रश्न पेटेल. राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या ठाण्याचे आहेत किंवा जे माजी मुख्यमंत्री ठाण्याचे होते, तिथे ते एवढे मोठे शीर्षस्थ नेते तुम्ही सभागृहाचे असताना तरी भाजपच्या आमदारांना लक्षवेधी किंवा प्रश्न मांडावे लागतात. नाही, लक्षवेधी आणि प्रश्न हा आमचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे लोकहिताचे जे प्रश्न आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठीच ते सभागृह आहे. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेस असे कुठलेही प्रश्न हे येणार त्यावेळेस आम्ही त्या सभागृहात उपस्थित करणारच. हा प्रश्न सर, 1800 कोटी रुपयांचा 1819 कोटी रुपयांचा एक प्रकारे घोटाळा आहे. हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्लिअर करावं. आमचा प्रश्न तोच आहे की मनात कोणाचेही संभ्रम राहू नये, याच्या संदर्भातलं सुस्पष्ट असं चित्र त्यांनी द्यावं. एवढे पैसे तर आले, हे तर खरं आहे, पैसे कुठे लपले नाही. मग जे झालेलं काम आहे ते त्यांनी दाखवावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. पालिकेकडून 2 परदेशी कंपन्यांना शहरामध्ये जागा दिली जाते आणि त्या जागेवर महापालिकेने जे काही निष्क्रियपणा आणि दुर्लक्षपणा, नियोजन शून्यपणा केलेला असला तरी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे MMRDA मधल्या महापालिका आयुक्तांना बरोबर घेऊन एक बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे. म्हणजे या 2-3 दिवसा अधिवेशनाच्या काळात. आणि त्या बैठकीच्या माध्यमातून म्हणजे सागरी पाण्याचं शुद्धीकरण असेल किंवा उपलब्ध पाण्याच्या संबंधी, तर त्याच्यामध्ये देखील हा विषय जो आहे तो निश्चितपणे आम्ही घेणार. पाण्याचा जो विषय आहे पाण्याचा, आज तुम्ही म्हणलं की निधी त्याबद्दल चोरी होते, पाणी चोरी होते. तुम्ही जाऊन बघा पाईपलाईन किती ठिकाणी फोडलेले आहेत. आपण सत्तेमध्ये आहात तर या ठिकाणी आपण महापालिका आयुक्त किंवा त्यांना घेऊन दाखवणार का? असे अनेक प्रकार जे आहेत ते आम्ही प्रत्यक्ष फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्ही वेळोवेळी दाखवत असतो, दाखवलेले आहे. म्हणजे अगदी अनधिकृत बांधकामापासून. परंतु संवेदनशीलताच नसेल आणि दाढी कातडी असेल आणि अशा पद्धतीने जर मस्ती असेल, मी याला मस्तीच म्हणेन की तुम्ही किती लाख लोकांना वेठीस धरताय. याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना तातडीने करायला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते तरी केलं पाहिजे, परंतु याच्यामध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो वेळोवेळी निदर्शनास आणलेला आहे. तुम्ही म्हटलं त्या प्रश्नाला धरूनच आमची मागणी ही पण आहे की प्रत्येक प्रभागामध्ये सोडलेलं पाणी ते किती आहे, त्याचबरोबर किती पाण्यावरती बिलिंग होते आणि प्रत्यक्ष वसुली किती होते, याच्या संदर्भातला ही पूर्ण अहवाल
हा महानगरपालिकेने त्याच्यात आहे. प्रकाशित केली पाहिजे मागे ही आमची मागणी आहे. त्याचं सर तुम्ही अमृत Audit 1 आणि अमृत 2 ह्या योजनेच्या अंतर्गत 1819 कोटी आलेले आहेत असं तुमचं म्हणणं 1899. 1819 हा 1819 आलेले आहे. तर मग 1819 कोटी रुपये हे नेमके गेले कुठे? म्हणजे जर हिटर एक बघायला गेलं तर आताच्या काळात हा विचार केला तर एखादं शाही धरण उभं राहील त्याच्यामध्ये. शाही धरणाचा तुम्ही मागाशी सांगितलं की महापालिकांचे इमारतीचे खर्च वाढत गेले. शाही धरण पण तेव्हा निरंजन डावखरे पण ह्याच्यात होते, डावखरे साहेब पण उपसभापती होते. त्यांच्या काळात जेव्हा हे आलेलं शाही धरण ठाण्यासाठी आलेलं तेही टक्केवारीच्या नादात धरण मागे पडलं असं बोललं होतं. म्हणजे 1819 कोटी नेमके गेले कुठे? तोच तर आम्ही प्रश्न आहे ना. मागणी केलेली आहे ना, नाही, 1800 की आम्हाला हिशोब द्या. हे कोणी केले महापालिकेत आता सत्ताधारीची शिवसेना आहे तुमचं तिथलं पक्ष असतं त्या शिवसेनेने केले की अधिकाऱ्यांनी केले? आणि नाही नाही, आम्हाला प्रशासनाने याचं माहिती दिली पाहिजे. शेवटी प्रशासन हे सगळी आकडेवारी आणि याची जी आहे ती देत असते. ते गेले कुठे? तोच तर आम्ही मागितलंय. श्वेतपत्रिका त्याच्याकरताच तर काढायची मागणी केली. रस्त्यावरती उतरून देखील शासनामध्ये जरी आम्ही बरोबर असलो तरी देखील ती पण आम्ही केलेली आहे. रस्त्याच्या करता, तुमच्या साफसफाईच्या करता, तुमच्या पाण्याच्या करता वेळोवेळी केलेली आहे. आता तर सध्या आम्ही समोर आणलेलं आहे. योग्य वेळेला आम्हाला जे करायचं आहे लोकशाही पद्धतीने ते आम्ही निश्चितपणे करणार. एवढं जर आम्ही गांभीर्याने समोर आणतोय तर ठाणेकरांच्या हिताकरता जे करायला लागेल ते करू. भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहे. सत्ताधारी नगरसेवक देखील भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात आहेत. महानगरपालिकेच्या महासभेमध्ये काय या गोष्टीवर आवाज उठवला जात नाही? जो आवाज तुम्हाला विधिमंडळामध्ये घेऊन जावा लागतो तिकडे महानगरपालिकेमध्ये काय नाही, महासभेमध्ये देखील वेळोवेळी या संबंधामधला विषय येतो. त्या वेळेला जे तातडीचे विषय असतात ते येत असतील. हा पाण्याचाही विषय येईलच, परंतु दोन्ही ठिकाणी आवाज घुमणार. इकडे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि त्या ठिकाणी आमदार. महापालिकेचे परवा पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटले त्यांनी